नमस्कार. आपण अंकाई आणि टंकाई किल्ल्याला भेट दिलेली आहे. विद्यानिकेतन संस्कार केंद्राच्या सर्व मुलांनी अंकाई आणि टंकाई किल्ला पाहिलेला आहे. आपल्याला जो हा मागं दिसतोय तो आपल्याला हे जे मेढा आहे ही जी खिंड आहे या खिंडीवरून साधारणपणे हा जो उंच डोंगर दिसतोय, हा उंच डोंगर जो आहे तो अंकाईचा आहे आणि त्या बाजूचा जो हा डोंगर आहे हा टंकाई किल्ल्याचा डोंगर दिसतो. या बाजूला जी खिंड आहे तटबंदीने युक्त अशी ही खिंड आहे. दोन्ही किल्ल्याला संरक्षक तटबंदी आणि दरवाजा म्हणून त्याचा वापर केला जातो. किल्ल्यावर जर शत्रूने आक्रमण केले तर पूर्ण किल्ल्याला प्रतिबंध त्या खिंडीमध्ये करता यावा आणि दोन्ही किल्ल्यावर आक्रमण होणे अशा प्रकारची रचना या किल्ल्याची तयार करण्यात आली आहे. आणि या बाजूला किल्ल्याच्या एकदम पायथ्याला जे दिसतात ते लेणी समूह, जैन लेणी समूह आहेत. 5 जैन लेणी समूहाला बारो पण पाहायला मिळतो. त्यामध्ये पाणी आहे आणि अतिशय सुंदर अशा म्हणजे आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट ऑफ सर्वे यांच्या नेतृत्वाखाली या गडाला सुंदर अशा पायऱ्या पण बनवलेल्या आहेत. त्यामुळं या किल्ल्यावर चढताना दमछाक होत नाही आणि किल्लेप्रेमींना हा किल्ला कमीत कमी वेळामध्ये पाहता येतो. आपण जरूर या किल्ल्याला भेट देण्यासाठी यावं. हा किल्ला साधारणपणे इथून जो बागलाण प्रांताचा जो व्यापार चालायचा कोकण प्रांताशी वगैरे या व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्या काळच्या राजांनी हा किल्ला या म्हणजे व्यापार पेठेवर बाजार मार्गावर बांधलेला असावा. हा जो डोंगर आहे साधारणपणे आपण ज्याला अजिंठ्याच्या डोंगर रांगा म्हणतो, ह्या अजिंठ्याच्या डोंगर रांगामध्ये हा अंकाई टंकाई किल्ला आपल्याला पाहायला मिळतो. आपण जरूर यावं, हा किल्ला पाहावा. धन्यवाद. जय श्रीराम.